महिलांना बसू द्या. मी म्हणलं की अरे काय प्रकार आहे हा. पलीकडे जागा आहे रे कमी. बापू एक मिनिट बापू. जिकडे तिकडे आमचे फोन झाले होते, जिकडे तिकडे आमचे संबंध आले होते. तर ह्या माणसानेच गोंधळ केला 2 दिवस आधी आणि सिद्ध केलं म्हणून ही शिक्षा. नुसतं मार्करवडी काय घेऊन बसताय मित्र हो. अजून एकदा जाहीर करावं लागेल. खरं पाहिलं तर आम्ही या गावामध्ये भाऊंचा प्रचार करण्यासाठी आलो होतो आणि मार्करवाडी गाव हे सगळं आमच्या पाहुण्यांचं. आणि ह्या मंदिराच्या पुढं प्रचाराला आम्ही बसल्यानंतर एवढी लोक महिला आणि पुरुष पाहिल्यानंतर आपले 2-3 कार्यकर्ते. पंकज महिलांना बसू द्या. महिलांना बसू द्या. मी म्हणलं की अरे काय प्रकार आहे हा. पलीकडे जागा आहे रे कमी. बापू एक मिनिट बापू. पलीकडे जागा आहे रे कमी, तिकडे बसा. महिलांना खुर्च्या रिकाम्या ठेवा. ठीक आहे. ह्या खुर्च्यात ना राजेभाऊ थोडंसं माग सर काही इकडून येतील अशी इंटरव्ह्यू होईल. थोडं माग घ्या. मधून येणार नाही कारण कॅमेरा डिस्टर्ब होतील. आणि सगळी मंडळी मार्करवाडीची पाहुणे कंपनी पाहिल्यानंतर मला आश्चर्य वाटलं आणि भाऊंना मी तिथल्या सगळ्या मंडळींना बोलवलं. सभा झाली आमची आणि लोकांनी तिथल्या सगळ्या माणसांनी सांगितलं. लोकांनी सांगितलं तिथं आलेल्या उपस्थित असलेल्या सगळ्या मतदार बंधूंनी की तुम्ही काही काळजी करू नका. 70% गाव म्हणजे इलेक्शनच्या अगोदर प्रचार सभेमध्ये तिथल्या काही कार्यकर्त्यांनी सांगितलं भाऊंना आम्हाला की 70% गाव हे आपल्या भाऊंच्या कमळ या चिन्हाला मतदान करणार आहे. तुम्ही कसली काळजी करू नका. तरी सुद्धा एवढं सगळं वातावरण झाल्यानंतर लोकांनी खरोखर मतदान केलेलं आहे. सगळीकडे जिकडे तिकडे आमचे फोन झाले होते, जिकडे तिकडे आमचे संबंध आले होते. ती सगळी लोक या माळशिरस तालुक्यातील नवे धनगर समाजाची सगळ्यात गावामध्ये जिथं लीड दिसते तिथं सगळ्यांनी ठरवलं होतं की रामभाऊ सातपुते यांना प्रचंड बहुमताने निवडून द्यायचं. त्याचं कारण असं आहे की गेले 70 वर्षामध्ये ह्या जी आता जी मंडळी येतात यांनी ह्या महाराष्ट्राला आणि देशाला लुबाडण्याचं काम केलं. राज्यामध्ये आता पुढे सरकून मांडी घालून बसा. आणि ही परिस्थिती असताना मित्र हो संपूर्ण तालुक्यातील लोकांनी मनापासून ठरवलेलं होतं. आणि आम्हाला ज्यावेळेस लोकसभेमध्ये भाऊंचा पराभव झाल्यानंतर भाऊ इथं आपल्याकडे संपर्कात नव्हते पण आमच्या संपर्कात होते. त्यावेळेस लोक आम्हाला सांगायची की तुम्ही काही करा पण भाऊंना इथं उभा करायचा आग्रह धरा. तुम्ही मुंबईला जावा, पुण्याला कुठं जायचं तिथं जावा, नाहीतर आम्ही इथनं 1000 गाड्या घेऊन आपण जाऊ पण भाऊंना उमेदवारी द्या. याचा अर्थ उमेदवारी ठरण्याच्या आधीच ह्या माळशिरस तालुक्यातील सर्व जाती धर्मातल्या मतदारांनी रामभाऊ सातपुते यांना मतदान करायचं ठरवलं होतं आणि आमदार करायचं ठरवलं होतं. हे काय कुणी ईव्हीएम मशीन किंवा कुणी असं सांगितलं नव्हतं की मशीन बदलून हे 1 मत पडलं की 2 मत. मित्र काय किती कॅम्प्युटर युग निघाले. विमान कॅम्प्युटरवर चालते. जर असं असेल तर विमानं किती पडली असती. रेल्वे कॅम्प्युटरवर चालते. तुमची बँक व्यवहार कॅम्प्युटरवर चालतात. तुमची मेट्रो कॅम्प्युटरवर चालते. तुमच्या गाड्या सुद्धा आता नवीन आलेल्या सगळ्या इलेक्ट्रॉनिकवर चालतात. तेव्हा असं कुठलाही घोटाळा आणि संभ्रम भाऊ ह्या बसलेल्या जनतेच्याच नव्हे तर ह्या महाराष्ट्रातील तमाम जनतेमध्ये कुठेही ईव्हीएम बद्दल संभ्रम नाही, कुणाची तक्रार नाही. कारण का लोकांनी कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून कमळ यालाच मतदान द्यायचं हे पूर्ण ठरवलेलं होतं. म्हणून भाऊ आपल्याला मतदान कमी पडलं. थोडं मतदान का कमी पडलं भाऊ तर ह्या माणसानेच गोंधळ केला 2 दिवस आधी म्हणून मतदान आपल्या बाजूला गेलं. नाहीतर आपलं ते सुद्धा मतदान भाऊ आपला विजय हा पक्का होता. विजय आपला झालेला होता. परंतु झाला असेल तरी सुद्धा आपण मान्य मोठ्या मनाने केलं. आणि आज तुमचा विजय होऊन तुम्ही हा गोंधळ का घालताय. आणि मार्करवाडी सारखं गाव भाऊ ही 100% धनगर समाज आणि इतर समाजाचं गाव आहे. हे एकनिष्ठ गाव आहे. हे एका विचाराचं गाव आहे. हे अतिशय संत धर्माचं गाव आहे. हे कसलं लवाडीचं गाव नाही. इथल्या सगळ्या
सगळ्या माया बहिणी असतील, ह्या आमच्या मुली आहेत, आमच्या बहिणी आहेत, आमचे सगळे दाजी आहेत, मामा आहेत, ही सगळी मंडळी आम्हाला इलेक्शनच्या अगोदरच सांगितलं, बापू 70 ते 80% गाव ही रामभाऊ सातपुते कमळ चिन्हावर मतदान आम्ही करणार आहे, आणि मतदान झाल्यावर तुम्ही आम्हाला बोला. आणि ते त्यांनी सिद्ध करून दाखवलं, आणि सिद्ध केलं म्हणून ही शिक्षा. रोज कुठला तरी माणूस आणायचा गावामध्ये अशांतता करायची, गावामध्ये भावभावकीमध्ये भांडणं लावायची, हे बरोबर नाहीये. हे शास्त्राला धरून नाहीये, हे कुठल्या गोष्टीला विचाराला धरून नाहीये. विचाराला धरून गोष्ट आहे. भाऊ तुम्ही काम तर 100%च केलं, लोकांच्या मनामध्ये तुम्ही 100%च उतरलाय. आज आहे, उद्या आहे आणि परवा पण तुम्ही लोकांच्या मनामधनं आता कुणीही तुम्हाला उतरू शकत नाही. आणि कमळ हे चिन्ह लोकांच्या मनामध्ये कुणीही विसरू शकत नाही. एवढी ताकद भाऊ तुम्ही माळशिरस तालुक्यातल्या तमाम जनतेला दिली. तुम्ही कधी जातीवाद केला नाही, तुम्ही पारका परका म्हणला नाही, तुम्ही कधी महान मोठा म्हणला नाही, तुम्ही सगळ्यांची कामं केली. म्हणून भाऊ तुम्हाला मार्कडवाडीमध्ये मतदान दिसलं. नुसतं मार्कडवाडी काय घेऊन बसताय मित्र हो. अजून एकदा जाहीर करावं लागेल की प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक धनगर समाजाच्या गावामध्ये भाऊंला लीड आहे. एका दुसरं 10-5 गावं सोडली तर प्रत्येक धनगर समाजाच्या गावामध्ये भाऊ तुम्हाला लीड आहे. याचा अर्थ मोदी आणि देवेंद्र फडणवीस आणि तुमच्यावर विश्वास ठेवून या समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी, या गावाचे प्रश्न सोडवण्यासाठी, सर्वसामान्य माणूस स्वतःच्या ताकदीवर उभा राहण्यासाठी भाऊ कमळ या चिन्हाला लोकांनी मतदान केलेलं आहे. आणि सत्य आणि सरळ गोष्ट आहे. तेव्हा या गावातली सगळ्या माझ्या तरुण मित्रांना मी आवाहन करतो की तुम्ही कुठल्याही दबावाला भिवू नका, गावामध्ये कुठलंही भांडण तंटण करू नका, आणि गाव एकोप्याने चाललेलं सगळं गाव शांततेने राहावं, अशा प्रकारची या ठिकाणी अपेक्षा करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.